जय श्री कृष्ण। तुमचा एक चुकीचा निर्णय तुमच्या 7 पिढ्या उद्ध्वस्त करू शकतो। कसे ते या श्लोकामध्ये ऐका। कथन्नज्ञेयमस्माभिः पापादस्मान् निवर्तितुं कुलक्षयकृतं दोषं प्रपश्याद्भिर्जनार्दन प्रपश्याद्भिर्जनार्दन। भगवद्गीतेतील पहिल्या अध्यायातील 39व्या श्लोकात अर्जुन म्हणाला, हे जनार्दना, कुळाच्या नाशाने उत्पन्न होणारा दोष स्पष्ट दिसत असतानाही आम्ही या पापापासून परावृत्त होण्याचा विचार का बरे करू नये। आपल्यालाही अनेकदा वाटते की एका कठीण निर्णयामुळे सर्वच संपणार आहे। अर्जुन या ठिकाणी घाबरलाय, कारण त्याला वाटते की या युद्धामुळे पुढच्या पिढ्यांचे संस्कार पुसले जातील। पण तो हे विसरलाय की जर त्याने अधर्माला थांबवले नाही तर येणाऱ्या पिढ्या गुलाम म्हणून जगतील। संस्कृती वाचवण्यासाठी कधीकधी जुन्या गोष्टींचा त्याग करावा लागतो। म्हणून संस्कारांची मुळे घट्ट ठेवा, म्हणजे वादळाची भीती वाटत नाही। सत्यासाठी लढणे हाच सर्वात मोठा धर्म आहे। कमेंट करा, तुम्ही कधी भविष्याच्या भीतीने निर्णय घेणे थांबवले आहे का? जय श्री कृष्ण। धन्यवाद।